गडचिरोली जिल्ह्यातील चिंचोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। लाखो रुपये खर्च करून बांधलेली पाणी पुरवठा योजना केवळ नावावरच उरली आहे। यामुळे गावातील महिलांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात येणारे जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत टेकडातला गाव हे गाव आजही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे। गावामध्ये लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली। या योजनेअंतर्गत पाण्याच्या 2 भव्य टाक्या आणि घरोघरी नळ बसवण्यात आले, परंतु दुर्दैवाने या नळांमधून एक थेंबही पाणी आलेले नाही। परिणामी या अतिदुर्गम आदिवासी भागातील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे। त्यांना डोक्यावरून हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे। अनेकदा लहान मुलेही त्यांच्या सोबत असतात, ज्यामुळे अपघाताची भीती असते। स्थानिक ग्रामस्थांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या मते ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या गावात येणाऱ्यांना केवळ शोभेच्या वस्तू म्हणून दिसतात। गावकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश पाणी टंचाई दूर करणे हा होता, मात्र उद्दिष्ट साध्य न झाल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत। जर ही योजना केवळ मलिदा लाटण्यासाठी उभारली असेल तर संबंधित व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत की या टाक्या फक्त लोकांना दाखवण्यासाठी बांधल्या आहेत का? जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तर अशी ही गंभीर परिस्थिती गडचिरोलीच्या टेकडातला गावात आहे। शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी केवळ कागदावरच राहिल्या तर त्याचा उपयोग काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आता जिल्हा प्रशासन यावर काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।